नमस्कार मित्रांनो, दिया एज्युकेशन या प्लॅटफॉर्मवर आपले खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप की सगळे मजेत असतील. आज आपण ॲस्ट्रो फॅबुलस या चॅप्टरचे क्वेश्चन अँड आन्सर पाहूयात. चला आपण स्टार्ट करूयात आन्सर फॉलोइंग क्वेश्चनपासून. प्रश्न पहा काय आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ए पहा त्यातलं काय आहे. नेम द पर्सन हू फर्स्ट टोल्ड दिस फॅबुलस. म्हणजेच काय, ही स्टोरी पहिल्यांदा कोणी सांगितलेली आहे. आन्सर पहा काय आहे. एसोप इज द नेम ऑफ द पर्सन हू फर्स्ट टोल्ड दिस फॅबुलस. म्हणजे काय, एसोप या माणसाने, हे बघा इथं पहा, एसोप या माणसाने काय केलेली आहे, ही स्टोरी सांगितलेली आहे. पुढचा प्रश्न पहा काय आहे. What did the stag like about himself and why? म्हणजेच काय, स्टॅगला आपली कोणती गोष्ट आवडायची. आन्सर पहा काय आहे. द स्टॅग लाईक हिज कर्विंग अँटलर्स बिकॉज दे मेड हिम लुक हँडसम. म्हणजेच काय, त्याला त्याचे शिंगे आवडायचे कारण त्या शिंगांनी तो खूपच सुंदर दिसायचा. पुढचा प्रश्न पहा काय आहे. व्हॉट वॉज द स्टॅग अनहॅपी विथ अँड वाय. म्हणजेच काय, स्टॅग अनहॅपी का होता आणि कोणत्या गोष्टीबद्दल होता. पहा आन्सर पहा काय आहे. द स्टॅग वॉज अनहॅपी विथ हिज लेग. तो त्याच्या पायांमुळे अनहॅपी होता. बिकॉज दे वेअर अगली अँड स्पिंडलिंग विथ स्मॉल फीट. म्हणजेच काय, ते पाय त्याचे खूप अगली होते, कुरूप होते आणि खूपच बारीक होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय आहे. व्हॉट डीड द डॉग डू वेन द ऑक्स वेंट नियर द मँगर. म्हणजेच काय, बैल जेव्हा चारा खायला जात होता तेव्हा कुत्रा काय करत होता. आन्सर पहा काय आहे. वेन द ऑक्स वेंट नियर द मँगर द डॉग स्नार्ल्ड, बार्क्ड, स्नॅप्ड ॲट द ऑक्स. ही वूड नॉट अलाव द ऑक्स टू ईट हिज हे. म्हणजेच काय, बैल त्याच्याजवळ चारा खायला आला तेव्हा कुत्रा काय केला, त्याच्या अंगावर घुरायला लागला, भुंकायला लागला आणि काय केला, अंगावर जायला लागला आणि तो त्याचे चारा त्याला खाऊ देत नव्हता. कोणाला, बैलाला त्याचे चारा खाऊ देत नव्हता. लक्षात आलं. पुढचा क्वेश्चन पहा काय आहे. राईट द मेसेज ऑफ धीस टू स्टोरीज. म्हणजेच काय, या दोन स्टोरीमुळे आपल्याला कोणकोणते मेसेज मिळतात. पहिला स्टोरी पहा काय आहे. द स्टॅग ॲट द पूल. आपण पाहिलेलो आहे स्टॅग पूलचं स्टोरी. त्याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळाले. वी शूड नॉट डिसलाईक थिंग्स दॅट डोंट लुक प्रिटी बिकॉज दे आर ऑफन मोर युजफुल टू अस. म्हणजेच काय बाळांनो, जी गोष्ट आपल्याला अगली वाटते, ज्या गोष्टीचा आपण तिरस्कार करतो, जी गोष्ट आपल्याला कधीच आवडत नाही, ती गोष्ट काय होते, आपल्याला कधी ना कधी कामाला येते. म्हणून कोणत्याही गोष्टीचा आपण तिरस्कार करू नये. लक्षात आलं. पुढची स्टोरी कोणती होती दुसरी. द डॉग इन द मँगर. ठीक आहे. त्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं. वी शूड नॉट बॅगर अदर्स व्हॉट वी डोंट एन्जॉय अवर सेल्फ. म्हणजेच काय बाळांनो, आपल्या सुखामुळे किंवा आपल्यामुळे आपण इतरांना कधीच त्रास द्यायचे नाही. लक्षात आलं. आता पुढचा क्वेश्चन पहा काय आहे. क्वेश्चन 2 पहा. रीड अलाउड द फॉलोइंग स्पीचलेस फ्रॉम द लेसन. म्हणजे आपल्याला लेसनमध्ये काय त्यांनी स्पीच केलं ते सांगायचं आहे. पहिला प्रश्न पहा काय आहे. व्हॉट द स्टॅग सेड वेन ही सॉ हिज रिफ्लेक्शन. म्हणजेच काय, स्टॅग पाण्यात पाहून केव्हा काय बोलतो. ठीक आहे. लक्षात आलं. स्टॅग जेव्हा पाण्यात पाहतो तेव्हा तो काय बोलतो, तो काय विचार करतो. ठीक आहे, ते आपल्याला सांगायचं आहे. आन्सर पहा काय आहे. हाऊ हँडसम आय लुक. मी किती छान दिसतो. हाऊ ब्युटिफुल आर धीस कर्विंग अँटलर्स. म्हणजेच काय, मुडलेले शिंग किती सुंदर आहेत, किती छान आहेत.
हाऊ दे ॲड माय ब्युटी, हे माझ्या सुंदरतेला अजून जास्त वाढवत आहेत. हाऊ ग्रेसफुल दे लुक, म्हणजेच काय, हे माझे शिंग किती छान दिसत आहेत. ठीक आहे. आफ्टर लुकिंग ॲट हिज लेग अँड ही सेड, म्हणजेच काय, तो नंतर त्याच्या पायांना बघतो आणि म्हणतो, काय म्हणतो, लुक ॲट माय लेग्स, माझ्या पायाला पहा. ओ दे आर सो अगली, ओ ते किती अगली आहेत, म्हणजे किती घाणेरडे आहेत, किती कुरूप आहे. ऑल स्पिंडली विथ स्मॉल फीट, म्हणजेच काय बाळांनो, माझे जे काही पाय आहेत ते किती मोठे आणि किती बारीक आहेत. हाऊ आय विश दॅट नेचर हॅड गिव मी लेग्स वर्थ ऑफ माय काय बाळांनो, स्टेटली अँटलर्स, म्हणजेच काय, तो विचार करतोय की माझे अँटलर्स किती सुंदर आहेत, किती छान आहेत, आणि नंतर पायांना बघून काय म्हणतो, ओ माझे पाय किती घाणेरडे आहेत. ठीक आहे, ते माझ्या सुंदरतेला शोभा देत नाहीये. ठीक आहे, असं तो म्हणतो. पुढचा प्रश्न पहा काय आहे, व्हॉट द स्टॅग सेड ॲट द एंड, म्हणजेच काय, स्टॅग लास्टला काय बोलला. आन्सर पहा काय आहे, आय रिअलाइज नाव दॅट माय अगली फीट सेव्ह माय लाईफ. तो काय म्हणतोय की, तो म्हटला की, काय म्हटला तो, माझे हे जे कुरूप पाय आहेत ते आज माझे काय जीवन वाचवले आहे. आय वॉज सो प्राऊड ऑफ धीस हँडसम अँटलर्स, मला माझ्या अँटलर्सवरती, मला माझ्या शिंगांवरती खूप प्राऊड होता. बट दे वूड हॅव बीन द कॉज ऑफ माय डेथ, म्हणजेच काय, हे माझे जे हँडसम अँटलर्स आहेत, जे सुंदर शिंगे आहेत, ते आज माझ्या मरण्याचे कारण बनले. व्हेरी ऑफन वी डिसलाईक थिंग्स दॅट आर मोस्ट युजफुल टू अस, म्हणजेच आपण ज्या गोष्टींचा तिरस्कार करतो तीच गोष्ट आपल्याला एकदा ना एकदा कामाला एकदा ना एकदा आपले जीवन वाचवते. ठीक आहे. क्वेश्चन पहा बाळांनो काय आहे, व्हॉट द ऑक्स सेड टू द डॉग इन द मँगर, म्हणजेच काय, बैल मँगरवर उभा असलेल्या कुत्र्याला काय बोलला. आन्सर पहा काय आहे, डॉग इफ यू वॉन्टेड टू शेअर माय डिनर विथ मी, म्हणजेच काय म्हणतो तो कुत्र्याला, डॉग तू माझा डिनर, म्हणजे जे काही माझं जेवण आहे ते तू शेअर करू शकतो. आय वूड नॉट माइंड इट बट यू नायदर इट द हे ऑर अलो टू मी एन्जॉय. ठीक आहे, तो काय म्हणतोय की तू माझं जेवण शेअर कर, मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. इट इज नो यूज टू यू, हे तुझ्या काही कामाचं नाही आहे. देन वाय डोंट यू लेट मी हॅव माय फेवरेट फूड, डोंट बॅगर अदर्स व्हॉट यू एन्जॉय युअर सेल्फ, म्हणजेच काय, तू हे माझे डिनर काय कर, शेअर कर, मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, पण हे जे चारा आहे ते तुझ्या काहीही कामाचे नाही आहे, मग तू मला माझा फेवरेट फूड का खाऊ देत नाही, असा ऑक्स काय करतो, कुत्र्याला बोलतो. ठीक आहे. पुढचा थर्ड क्वेश्चन पहा काय आहे, फाइंड द स्मॉलर वर्ड्स हिडन इन द फॉलोइंग वर्ड्स, म्हणजे जे काही हिडन वर्ड्स आहेत ते आपल्याला शोधायचे आहे. रिफ्लेक्शनमध्ये काय काय येतं, 2 1 फीट लेट ऑन, असे शब्द बारीक छोटे छोटे बनलेले असतात. पुढे बघा काय आहे, डिलायटेड मधून काय बनतं, गेट, लाईट, हाईड, हाईट. ठीक आहे. पुढचा भाग ग्रेसफुल मध्ये रेस, आर, जेल असे शब्द बनतात, तुम्ही पण हुडकू शकता. हंटर म्हणजे हेन, रन, टेन, टर्न. थिकेट, थिक म्हणजे काय, थिक, हिक, हिट. ग्रोथ, ग्रो, गो, टू, ग्रोथ, रो. पुढचा भाग काय आहे, सातवा, डिसलाईक, लाईक, लीड, लाय, डाय. पुढचं काय आहे पहा, आफ्टरनूनचं नेट, आफ्टर, गॉट, फॅट, फर्मली. तर बघा हे करायचं विसरलेलं आहे, फिल्म, फर्म. अपसेटचं काय आहे, सेट, पुट, गेट, अप. लक्षात आलं, अशी तुम्ही पण बनवू शकता. तुम्हाला अजून सापडत असतील, मिळत असतील तर पहा, तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन पहा का बाळांनो काय आहे, फोर्थ क्वेश्चन, फाइंड द सिनोनिम्स
फॉर म्हणजे काय, समानार्थी शब्द शोधायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. डिलायटेड म्हणजेच काय, हॅप्पी. ठीक आहे. डिस्गस्टेड म्हणजेच काय, हॉरिफाईड. ब्युटिफुल म्हणजे काय, प्रिटी. बाउंडेड म्हणजे काय, जम्पड. लक्षात आलं. पुढचा 5वा क्वेश्चन पहा काय आहे. द स्टॅग सॉ हिज रिफ्लेक्शन इन वॉटर. नेम ॲट लिस्ट 3 थिंग्स इन विच वन मे सी हिज रिफ्लेक्शन. नेम 3 थिंग्स दॅट डू नॉट रिफ्लेक्ट एनिथिंग. म्हणजेच काय, ज्या प्रकारे स्टॅग पाण्यात आपले प्रतिबिंब बघतो तशाच प्रकारे आपल्याला 3 गोष्टी प्रतिबिंबचे सांगायच्या आहेत आणि 3 गोष्टी जे प्रतिबिंब पडत नाही ते सांगायचे आहे. ठीक आहे. पहिला पहा, 3 थिंग्स इन विच वन मे सी ए रिफ्लेक्शन. म्हणजे काय, अशा 3 गोष्टी सांगा ज्यातून आपल्याला रिफ्लेक्शन दिसते. पहिला काय आहे, मिरर, वॉटर आणि स्टील प्लेट. वॉटरमध्ये पण आपल्याला, आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला चेहरा आपला दिसतो पाण्यामध्ये. ठीक आहे. आणि स्टीलच्या प्लेटमध्ये सुद्धा आपल्याला आपले फेस प्रतिबिंब दिसतो. ठीक आहे. आणि मिररमध्ये पण आपल्याला दिसतो. पुढे पहा, 3 थिंग्स दॅट डू नॉट रिफ्लेक्ट एनिथिंग. म्हणजे एक पण गोष्ट रिफ्लेक्ट होत नाही, म्हणजे त्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसत नाही. अशी कोणती गोष्ट आहे, वूड. ठीक आहे. लेदर, क्लॉथ्स, पेपर. पेपर घेऊन पहा तुम्ही, तुमचा चेहरा तुम्हाला दिसतो का, नाही दिसत. क्लॉथ्समध्ये पहा, कपड्यांमध्ये नाही दिसत. ठीक आहे. लक्षात आलं तुम्हाला. पुढचा 6वा क्वेश्चन काय आहे पहा. फाइंड अँड राईट नेम ऑफ 10 कंट्रीज. 10 कंट्रीचे नावं सांगा. पहिला काय आहे आपला इंडिया. दुसरा लंडन, अमेरिका, रशिया, चायना, आफ्रिका, जपान, ब्राझील, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया. असे 10 कंट्रीज आहेत. ठीक आहे. अजून तुम्हाला 10 कंट्रीज माहिती असतील कुठले कुठले तर ते पण तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. कोणते पण लिहिलं तरी चालतं. फक्त 10 कंट्रीज विचारलेत त्यांनी. ठीक आहे. चला सगळ्यात लास्ट क्वेश्चन पाहूयात आपण. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे. विथ द हेल्प युअर टीचर मेक कलेक्शन ऑफ ॲडम्स और प्रोवर्ब दॅट मेन्शन बर्ड्स अँड ॲनिमल्स. ठीक आहे. जे काही तुमच्या टीचरच्या मदतीने काय करायचं आहे, तुम्हाला प्रोवर्ब सांगायचं आहे ज्यामध्ये बर्ड्स आणि ॲनिमल्समध्ये असायला पाहिजे, मेन्शन असायला पाहिजे. ठीक आहे. आणि पुस्तकांमध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे, त्यानुसार तुम्ही करू शकता. ठीक आहे. मी इथे दिलेले आहे आन्सर पहा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. ठीक आहे. ॲनिमल्स असलेलं पहा, द एलिफंट इन द रूम. दुसरा पहा काय आहे, दॅट्स रिअली माय गोट. ठीक आहे. बर्ड्स. पुढे पहा, बर्ड्सचं काय आहे, वाईल्ड गोज चेजेस. दुसरं काय आहे, वॉच समथिंग लाईक ए वॉक. ठीक आहे. हॉक. लक्षात आलं. इथे आपला क्वेश्चन अँड आन्सर या चॅप्टरचा संपतो. लक्षात आलं. तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या आणि रीड करा. एक्झामला विचारण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. धन्यवाद. Thank you for watching my all YouTube family. See you again. Bye bye.